महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा उपाध्यक्ष माझ्याबरोबर गिरीश सोनावणे, पृथ्वीराज वैराट, किशोर ज्योतिबाई गाडगे. आज दिनांक 19/7/2025 रोजी सातारा जिल्हाधिकारी सातारा येथे एक निवेदन देण्यासाठी आलेलो होतो. निवेदनाचा विषय असा आहे की विद्युत मंडळाच्या खासगी एजन्सी कर्मचाऱ्यांच्या काम प्रमाणामुळे जनतेची होणारी लूट थांबवण्यात यावी. तर वरील विषयाचा अनुसरून आपणास कळवू इच्छितो की गेले अनेक दिवस झाले वारंवार माझ्या जनसंपर्क कार्यालयामध्ये येऊन जनसामान्य माणसं अशी तक्रार करत आहेत की या महिन्याचे लाईट बिल आणि दुसऱ्या महिन्याचे लाईट बिल यामध्ये एवढी मोठी तफावत आहे की 600 रुपये येणारं बिल 1200 रुपये होत आहे. तर या संदर्भात मी माहिती गोळा केली असता असं मला समजलं आलं की महिन्याचे बिल अंदाजित देतात त्याला सरासरी या नावाने उद्भवलं जातं आणि या सरासरी बिलामुळे संबंधित जे लाईट बिल येतं हे मोठ्या डबल दुपटीनं येते. तर त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी सातारा येथे निवेदन दिलेलं आहे. हे बिल कमी करण्यात यावे आणि त्याच संदर्भात की असे आम्ही प्रमुख 3 मागण्या ठेवलेल्या आहेत की पूर्वीप्रमाणे नियमित येणाऱ्या लाईट बिलावर मीटर रिडिंग काढलेला फोटो छापण्यात यावा. क्रमांक 2 ची मागणी अशी आहे की सरासरी रिडिंग पद्धत जी जनतेचे पैसे लूट करते ती बंद करण्यात यावी. आणि सर्वात महत्वाची मागणी अशी आहे की सातारा जिल्ह्यातील तालुकावार खासगी एजन्सी जे रिडिंगचे कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहे त्या एजन्सीला पत्र व्यवहार करून जे कर्मचारी रिडिंग काढतात त्यांना महत्वाच्या सूचना देण्यात याव्या. अन्यथा जनतेची लूट चाललेली एजन्सीकडून थांबवण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला बसणार आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच की ज्या कर्मचाऱ्यांना जे एमएससीबी मार्फत जे कर्मचारी दिले जातात ते नीट रिडिंग घेत नाहीत आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. एवढं सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराज, जय संविधान.